हे गाईज, तर आज एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही सगळेजण चाललो अक्कलकोटला, कारण की माझी फॅमिली आलेली आहे. पण आम्ही या ट्रिपमध्ये असं डिसाईड केलं की हॉटेलमध्ये न जेवता आपण आपले विदर्भ स्टाईलचे मस्त रोडगे करू आणि वांग्याची भाजी करू आणि खतरनाक आपली अक्कलकोटची ट्रिप करू. तर सगळेजण बघा, आपण एक शोधलं मस्त, आणि सगळेजण आपापल्या कामात गुंतलेले आहेत, कारण की प्रत्येकाला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. आपल्याला पाहिजे की एक नेक्स्ट लेवल रोडगे खायचे आहेत आणि मस्त अक्कलकोटला पोचायचं आहे. तर तुम्ही स्टे ट्यून राहा, कारण की तुम्हाला पुढचा ब्लॉग पण पाहायचा आहे. तर तोपर्यंत बाय. तर आता थोडंफार आपलं सुरळीत काम चालू झालं, तर मी तुम्हाला दाखवतो कोण काय करून राहिलं. इकडे टाईमपास चालू आहे, हे काही कामाची गोष्ट नाही आहे. म्हणजे आपले कामं करून राहिली, मस्त कांदा कापाकोपी चालू आहे. इकडे परत रोडगे जे आहे समजा, त्या रोडगेचा विषय चालू आहे, डाळवाळ काढलेली आहे. आणि इकडे आपलं राईस चालला पण. आणि मला सांगितलंही नाही की बा आता हे राईस टाकून राहिले, व्हिडिओही नाही काढला. एवढं सांगितलं की माहीत नाही राहते. ठीक आहे. आणि इकडे आपले रोडी होणार आहेत, तर मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर. तोपर्यंत तुम्ही आपले कामं करून या. तर आता वाजले 12 आणि हे रोडगेचं ऑलमोस्ट आपलं आता पेटलेलं आहे. आणि इकडे या, इकडे रोडगे झाले. रोडगे व्हाय पहिले हे पोहे झाले एकदम खतरनाक. पण भीती या गोष्टी वाटू राहिली की हे खाल्ल्यानंतर भूकमोडणी झाली पाहिजे आणि रोडगेचा ताव नाही तुटला पाहिजे. आणि इकडे रोडगे ऑलमोस्ट बनून रेडी झाले. आणि आता हे रोडगे जातील पोटात थोड्या वेळात. आणि हे भाऊ टाइमपास करू राहिले, या गोल्यात उभा साकून बसून, काहीच कामाचं नाही. कायले आणलं काय मी द्यायला ट्रिपवर. तर आता तोपर्यंत आम्ही करतो हे पुढचं काम, भेटतो तुम्हाला. स्टे ट्यून बॉय. सगळेजण मस्त पोहा खाऊन राहिले. काय पाहिजे अजून जिंदगीमध्ये? आई बाबा, पुरा परिवार आणि हे जंगलातले पोहे. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही पाहून घ्या, एकदम विदर्भ स्टाईल अशी वांग्याची भाजी बनवणं चालू आहे इथं वावरामंदी. आणि तिकडे रोडगे पाहून घ्या, पलटी मारणं चालू आहेत. पलटी मारणं काय असते हे जर समजत नसेल तर काही कामाची गोष्ट नाही. विदर्भात राहून मार इकडे खालच्या साईडला राहायला चालले जा. आणि आपले वांगे किती खतरनाक आहेत. तर जर रोडगेची पलटी माहीत नाही, विदर्भात राहून फायदाच नाही ना. डायरेक्ट उत्तर प्रदेशला शिफ्ट होऊन जा माणसानं. तर फायनली 1:30 वाजता आपलं जेवण रेडी झालं आणि पंगत बसली. आणि तुम्हाला दाखवतो की वांग्याची भाजी कशी बनवली, एकदम तर्रीबाज. हे तर वांग्याची भाजी आली. तर वांग्याच्या भाजीचं तर्री रा विषय ना हो इकडे अजून. आणि मेन भाजी बा, मेन भाजी अशी चुलीवरची मक्खन. आणि इकडे आपले रोडगे आणि हा नैवेद्य देवाचा. सो पहिला मान देवाचा आणि दुसरा आपला. आणि आता राडा एकदम बाय. तर बसलो आता ताटावर. आणि वांग्याची भाजी मी माझ्या हातानेच घेणं प्रिफर करतो, कारण की कसं तर्रीमरीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. आणि मी कोणावर भरोसाही करत नाही की मला कमी वाढतील म्हणून. आता माझं ताट पोहून घ्या एकदा कसं आहे तर सजवलेलं एकदम. सगळं इकडे नमक मारतो. कैरीचा सीझन नाही आहे, पण कैरी पण आणली आपण, कारण की कॉम्प्रोमाइज कोणत्या गोष्टीमध्ये मी करू शकत नाही. तर आता तुम्हाला दाखवतो मी टेस्ट करून कशी झाली जेवण. रोडगा तर एकदम बढिया शिजला. आणि हे वरण डोकं हल्ल्याशिवाय जमत नाही ना आपल्याला. एक नंबर जेवण झालं. मी जेवतो आता, मी पण जेवण करा भेटतो तुम्हाला. तर पोट भरून जेवण झालं आणि पुढचा प्रवास करणार तर एवढा जिवारी येऊन राहिला. पण स्वामीच्या दर्शनाची एकदम आतुरता लागलेली आहे. आता सगळ्यांचं पॅकअप झालं आणि आम्ही पण निघतो. आणि रात्री दर्शन घेतो स्वामींचं एकदम मनभरून. तोपर्यंत तुम्हाला पण भेटतो. बाय बाय. तर एकदम भयंकर जेवण केल्यानंतर मी तो झोपलो होतो. भावानी गाडी चालवली आणि आम्ही घेतला आता ब्रेक चहासाठी. तर जे आपण गाडी घेतली बाबासाठी, तर पहिलीच ट्रीप आपण आलो अक्कलकोट स्वामीच्या दर्शनासाठी. कारण की म्हटलं बाबाची इच्छा होती की पहिलं स्वामींचंच मंदिर पाहिलं पाहिजे गाडीनं आणि एक चांगल्या ठिकाणाची सुरुवात झाली पाहिजे. तर बाबा कसं वाटून राहिलं तुम्हाला? आता दर्शनच आहे बिलकुल. बस आता थोड्या वेळात दर्शन होते. अक्कलकोट आहे. 8 किलोमीटर अक्कलकोट. गेल्यावर मी मस्त वर्दी आणली सोबत, वर्दीवर दर्शन करायचं आहे. तर या हॉटेलवर थांबलो आपण. महासंगम. तर बाबांचं हे जे अक्कलकोटचं दर्शन आहे हे पहिल्यांदा होतं. तर आपण जे चोळपा महाराजचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं आणि वटवृक्षाच्या खाली दर्शन घेतलं.
आणि आपला आजचा जो व्लॉग आहे तो इथं संपलेला